जेव्हा लहान होते, लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं, "तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला समाजामध्ये मान-सन्मान मिळेल, आपल्या घराची प्रगती होईल." आणि तुम्ही हे सगळं बघताय आता, काय चाललंय आपल्या एज्युकेशन सिस्टमचं. जे मुलं नीटची एक्झाम देत होते, त्यांची एक्झामची पेपर फुटी झाली. त्याच्यानंतर परत त्यांनी एक्झाम दिली सेकंड टाईम. त्याच्यामध्ये पण त्यांच्या मार्क्सचा घोळ झाला. या गोष्टीचा न्याय मागण्यासाठी मुलांनी प्रोटेस्ट करायचं ठरवलं. दिल्लीला आपला खूप मोठा 30 दिवसापासून प्रोटेस्ट चालू आहे. त्याच्यामध्ये सोनम वांगचुक सर असतील, अभिजित दिपके असेल आणि आपले स्टुडंट असतील. 20 जुलैला आपल्या संसदेमध्ये गेले. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावरती कसा लाठीचार्ज केला तुम्ही बघितलंच असेल. कोणाचे डोके फोडलीत. तो जो टियर गॅस असतो तो मुलांच्या अंगावरती सोडला. परत ते जे मोठे मोठे वॉटर कॅनल होते ते मुलांच्या अंगावरती सोडले. कशासाठी गेले मुलं? फक्त स्वतःसाठी न्याय मागण्यासाठी गेले ना. आणि हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आपण स्वतःसाठी न्याय मागू शकतो. आणि सोनम वांगचुक सरांबद्दल बोलायचं गेलं तर त्यांनी आपल्या देशासाठी काय केलंय ते वेगळे सांगायची काही गरज नाहीये. त्यांनी 20 दिवसापासून ते हंगर स्ट्राईक वरती होते. त्यांना कशा प्रकारे दडपशाहीने त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्यांची इच्छा नसताना त्यांच्या परमिशन शिवाय आणि व्हाईट कलरच्या कपड्यामध्ये म्हणजे बेडशीटमध्ये त्यांना झाकून नेलं. हे कधी नेतात? हे सगळं तुम्हाला तर माहितीच, वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि विद्यार्थी काय मागतोय की एज्युकेशन सिस्टीम तुमची बदला, की जे पेपर लीक होतंय त्या पेपर फुटीपासून त्याच्यावर नियंत्रण करा. किती खराब प्रकारे त्या मुलांना मारलंय, डोक्यातून रक्त येतंय, मुलं रडताय. ते स्टुडंट आहेत त्यांचं स्वतःचं भविष्य ते सिक्युअर करताय. तुम्ही म्हणाल की हिला काय गरज आहे बोलायची, की उद्या मी आजारी पडणार आहे, हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. हे जे पेपर लीक मधून मुलं पास होणार आहेत, तेच मुलं माझ्यावरती शस्त्रक्रिया करणार आहेत. आणि जर उद्या ती शस्त्रक्रिया नाही झाली सक्सेस, तर कोणाच्या जीवावर येणार आहे? एंड ऑफ द डे माझ्यावरतीच ना. त्याच्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हे बोलायला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवा. त्याला मुलांना न्याय मिळवून द्या.